हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये पनीर ग्रेव्ही। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेला आहे 1 वाटी पनीर, 2 चमचे दही, खडे मसाले, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, मीठ, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, धनिया पावडर। इथे मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 टोमॅटो बारीक कापलेले आहेत आणि कोथिंबीर। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात आपल्याला पनीर हा रोस्ट करून घ्यायचा आहे। त्यातच आपण ॲड करणार आहे थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद। आता आपलं पनीर हे प्रॉपर रोस्ट झालेलं आहे। आता आपण हे काढून घेणार आहे। आता मी त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप ॲड करते। त्यातच मी ॲड करणार आहे 2 चमचे तेल। आता मी त्यात ॲड करते खडे मसाले आणि लाल मिरची पण आपल्याला ॲड करायची आहे। आता प्रॉपर आपण थोडंसं हलवून घेऊया। आता ह्यात ॲड करणार आहे कांदा आणि मिरची मी एकत्र ॲड करणार आहे। आता आपण मिक्स करून घेऊया प्रॉपर। आता ह्यात आपल्याला ॲड करायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट। मिक्स करून घेऊया आपण। आता मी ह्यात ॲड करते टोमॅटो। आता आपला टोमॅटो प्रॉपर असं शिजावा त्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। थोडीशी मी कोथिंबीर ॲड करणार आहे। आता एक 10 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहे। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपलं बघू शकता तुम्ही प्रॉपर अशी ग्रेव्ही शिजलेली आहे। आता आपल्याला ह्यात ॲड करायचे आहे अर्धा चमच हळद, अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच मालवणी मसाला, अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चमच धनिया पावडर। आता आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून मसाला प्रॉपर शिजवून घ्यायचा आहे। आता आपण इथे प्युरी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे दही घेतलेले आहे, त्यात अर्धा चमच हळद ॲड केले, अर्धा चमच मालवणी मसाला घेतला आहे, अर्धा चमच धनिया पावडर घेतले आणि अर्धा चमच गरम मसाला घेतला। इथे मी लाल मिरची पावडर ॲड नाही करणार आहे।
आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. इथे आपली प्युरी रेडी आहे. आता आपले 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण बघूया आपला मसाला शिजला आहे का. आपला प्रॉपर असा मसाला शिजलेला आहे. आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे प्युरी. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यात ॲड करायचं आहे पनीर. थोडीशी मी कोथिंबीर ॲड करणार आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपण परत 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. झालेले आहेत आपले 2 ते 3 मिनटं. आता आपल्याला यात ॲड करायचं आहे कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. आता आपण एकदा प्रॉपर असं एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे रेडी आहे आपलं पनीर ग्रेव्ही. नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.